पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संवर्धनाच्या शपथा घेतल्या जात असताना अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द रोडवर परवानगीशिवाय वडाचे झाड तोडल्याचा आरोप समोर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। एका बाजूला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम, पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा आणि वृक्ष संवर्धनाच्या शपथा दिल्या जात आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला अकोट तालुक्यातील चोट्टा बाजार महसूल मंडळांतर्गत गजानन महाराज मंदिर टाकळी खुर्द रोड परिसरात एक भल्या मोठ्या वडाच्या झाडाची कत्तल झाल्याचा आरोप समोर आल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वर्षानुवर्षे परिसरात सावली देणारे, पक्ष्यांचे घरटे सांभाळणारे आणि अनेक जीवांना आधार देणारे हे वडाचे झाड आता केवळ आठवणीत उरल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे हा प्रकार पर्यावरण दिनाच्या दिवशीच घडल्याचा आरोप होत असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे। स्थानिकांच्या मते संबंधित झाड तोडण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का? कोणाच्या आदेशावरून ही वृक्षतोड करण्यात आली आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एकीकडे झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे उघडपणे वृक्षतोड होत असेल तर पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा कितपत प्रभावी आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत। आता या प्रकरणात प्रशासन चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।